हॅलो स्टुडंट्स, तर आपल्या फ्रिक्शन या चॅप्टरमध्ये आपण थोडंसं पुढं जातोय. कालच्या लेक्चरमध्ये लास्ट पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता की वॉक करत असताना किंवा जॉगिंग करत असताना किंवा कार्सचं जे मेकॅनिझम आहे सगळं काही फ्रिक्शनमुळे होत आहे. खास करून स्टॅटिक फ्रिक्शन त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. राईट, मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की बायसिकलवरती लागणारे फ्रिक्शनल फोर्सेस आपण आज पाहूयात, है ना. आय एम सॉरी की मी मला डेमॉन्स्ट्रेशन नाही दाखवू शकत, बट आय होप की हे तितकंच इफेक्टिव्ह राहील. ओके, तर आपल्याकडे ही बायसिकल दाखवलेली आहे आणि इथे एक पर्सन आहे समजा असावर. मी पर्सन नाही आहे काढत, माझी ड्रॉइंग इतकी चांगली नाही आहे. अँड यू हॅव टू इमॅजिन दॅट की सायकल जी आहे ती या डायरेक्शनमध्ये ॲक्झलरेटेड आहे. ओके, म्हणजे आपण पेडलिंग करतोय जोरात आणि बायसिकल तुमची या डायरेक्शनमध्ये पुढे जाते. ओके, आता या केसमध्ये हे दोन व्हील्स जे आहेत ते तुमचे जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे यांच्यावरती फ्रिक्शन लागत असेल. करेक्ट, तर मग ते कोणत्या डायरेक्शनमध्ये असतं की ज्यामुळं बायसिकलला या डायरेक्शनमध्ये ॲक्झलरेशन भेटतं, तो आपला आजचा डिस्कशन पॉईंट आहे. ठीक आहे. नाव फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही जे व्हील्स असतील त्यांच्यावरती स्टॅटिक फ्रिक्शन लागेल बरं का. दोन्हीवरती स्टॅटिक फ्रिक्शन लागेल. कारण काय? कारण तुम्ही जर चेक केलात या दोन्ही कॉन्टॅक्ट पॉईंटवरती स्लिपिंग होत नाही. देर इज नो रिलेटिव्ह स्लिपिंग बिटवीन द व्हील्स अँड द ग्राउंड. म्हणजे ते व्हील जे आहेत ते तिथं स्लिप होत नाहीत, ते त्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात त्यावेळेला. राईट, तिथे त्यांची वेलॉसिटी 0 होते त्या मोमेंटला. ओके, पुढे हे रोटेशनमध्ये येईल तुम्हाला. पण तिथे ते स्किड होत नाहीत किंवा स्लिप होत नाहीत. राईट, त्यामुळे या दोन्ही पॉईंटवरती स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आता दोघांवरती लागणारी डायरेक्शन आपण पाहणार आहोत. कशी ती बघा. इमॅजिन करा की हा जो सरफेस आहे हे रियर व्हील आहे, याला आपण रियर व्हील म्हणतोय, आणि हे तुमचं फ्रंट व्हील आहे. ओके, तर रियर व्हीलचं मेकॅनिझम काय असतं की तुम्ही इथं हे पेडल असं गोल फिरवतात, त्यामुळे ही चेन जी असते ती अशी टर्न होते. राईट, चेन इकडे येते मग अशी जाते. त्यामुळे हा स्प्रॉकेट जो इथं लागलेला असतो, हा स्प्रॉकेट असतो, तो असा गोल फिरतो आणि त्यामुळे हे पूर्ण व्हील जे आहे ते अशा पद्धतीनं गोल फिरतं. असं मेकॅनिझम असतं. राईट, रियर व्हीलचं. सो रियर व्हीलला तुम्ही पेडलिंगमुळं मोशन देतात, अशी रोटेशनल मोशन, अशी 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 अशी. नाव ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये जर आपण हा जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे व्हीलचा त्याची जर मोशन पाहिली तर ती मोशन इकडं होते. म्हणजे जर इथं कॉन्टॅक्ट जर नसता, जर इथं फ्रिक्शन नसतं, तर जमिनीच्या रिस्पेक्टमध्ये हा पॉईंट असा मागं स्लिप झाल्यासारखा आपल्याला दिसला असता. राईट, स्टॅटिक फ्रिक्शनला हे स्लिपिंग थांबवायचं असतं. त्याच कारणासाठी रियर व्हीलवरती लागणारं फ्रिक्शन हे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये असतं. ह्याला आपण रियर व्हीलचं म्हणून FR असं म्हणूयात. R स्टँड्स फॉर रियर, मागचा व्हील. ओके, आता पुढच्या व्हीलवरती येऊयात आपण. पुढच्या व्हीलवरती काय होणार आहे बघा. पुढच्या व्हीलला कोणत्याही प्रकारचं स्प्रॉकेट लागलेलं नाहीये, चेन लागलेली नाहीये तिथं की ज्यामुळे ते या व्हीलला असं रोटेट करतं. ठीक आहे, पण वी नो दॅट फ्रंट व्हील ऑल्सो रोटेट्स लाईक दिस, है ना. पण मग तुम्ही तसं लॉजिक लावून परत त्याच्यावरती फ्रिक्शन पुढे देऊ शकतात, पण तसं नाहीये. का बरं? सी, फ्रंट व्हीलची मोशन का होते? कारण फ्रंट व्हीलवरती फोर्स लावणारा पार्ट ना हा असतो. हे जिथून असं रॉड येतो ना, हा रॉड ऍक्च्युली या फ्रंट व्हीलवरती फोर्स लावतो. म्हणजे हा बॅलन्सिंगसाठी असतो. ऍक्च्युली एका व्हीलवरती बॅलन्सिंग होत नाही म्हणून हा व्हील दोन व्हील आपलं वेट बॅलन्स करतात. तर हे जे रॉड्स आहेत ना, हे रॉड्स ह्या व्हीलला असं पुढं पुश करतात. कारण हा रॉड पूर्णपणे या मागच्या व्हीलला लागलाय, मागच्या व्हीलवरती फ्रिक्शन पुढं लागायलंय. ह्या मागच्या फ्रिक्शनमुळं, जे की फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, या फॉरवर्ड डायरेक्शनमुळं पूर्ण बायसिकल पुढं पुश होते. मिनिंग हा पार्ट सगळे या फ्रिक्शनमुळे असे पुढं पुश होतात. त्यामुळं काय होतं, हा रॉड जो आहे तो पण असा पुढं पुश होतो आणि त्यासोबत हा पुढचा फ्रंट व्हील जो आहे ना तो पण पुढं पुश होतो. म्हणजे जर इथं फ्रिक्शन जर नसतं तर हे पूर्णच्या पूर्ण व्हील जे आहे सॉरी, इथं जर फ्रिक्शन नसतं ना
तर हे पूर्णच्या पूर्ण व्हील जे आहे ना ते असं पुढं घासत गेलं असतं. का बरं? या रॉडमुळं असं. ठीक आहे, म्हणजे ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये इथं फ्रिक्शन नसताना या पूर्ण कॉन्टॅक्टचं जे मोशन आहे ते इकडं झालं असतं. पण स्टॅटिक फ्रिक्शनला हेच स्लिपिंग थांबवायचं असतं आणि त्यामुळं तो फ्रिक्शनल फोर्स लावतो अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे हे असं, आणि हे मग फ्रंट व्हीलवरचं फ्रिक्शन म्हणून याला मी FF म्हणतो. सो तुमचं जर व्हेकल फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्झलरेटेड जर असेल तर रिअर व्हीलवरती फ्रिक्शन पुढं असतं, फ्रंट व्हीलवरती मागं असतं. पण ह्या दोघांमध्ये रिअर व्हीलचा फ्रिक्शन हा मोठा असतो, म्हणजे हे मोठं असतं फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये, पुढून येणारं हे कमी असतं. त्यामुळं ओव्हरऑल तुमची बायसिकल ही फ्रंट डायरेक्शनमध्ये ॲक्झलरेटेड असते. सो हे याचं पूर्ण गणित आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जर तुम्हाला याच्यावरती अजून थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन पाहायचं असेल तर ॲज आय ऑलरेडी सेड टू यू, माझं हे चॅनलवरती हे मी क्रिएट केलेलं आहे. मी ॲक्च्युली आज ते व्हील आणणार होतो, तेच व्हील वापरून मी माझ्या चॅनलवरती फ्रिक्शन ऑन व्हील हे दाखवलेलं आहे. तुम्ही ते चेक करू शकाल. इट विल बी लाईक 7 or 8 minutes व्हिडिओ, नॉट मच मोर दॅन दॅट. ठीक आहे, ओके. तर आता आपण काय करतोय, काही बेसिक सोपे सोपे क्वेश्चन थोडेसे स्टॅटिक फ्रिक्शनवरचे ट्राय आउट करूयात, है ना. बघा, पहिला क्वेश्चन, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ लिमिट फ्रिक्शनल फोर्स इज कॉल्ड लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. आपण याला नाव दिलं होतं, है ना, लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स. बघा, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणजे कोणताही फ्रिक्शनल फोर्स असू शकतो, तो लिमिटिंग असावा असं काही नाही आहे. लिमिटिंगपेक्षा कमी व्हॅल्यू पण स्टॅटिक फ्रिक्शनची असू शकते, 0 पण असू शकते स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू. स्टॅटिक हा मॅक्सिमम नाही आहे, लिमिटिंग इज द मॅक्सिमम व्हॅल्यू. आपण रोलिंग फ्रिक्शन अजून डिस्कस केलेलं नाही आहे. वी विल डिस्कस इट ॲट द एंड ऑफ द चॅप्टर. ओके, डोंट वरी. स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टू सर्फेसेस prevent the relative motion. Yes, it prevents the relative motion. It is opposite to that. No, हे पण नाही आहे. It acts in the opposite direction of the applied force. असं पण काहीही नाही आहे बरं का. It just prevents the relative motion. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा खूप साऱ्या केसेस येतात ज्याच्यामध्ये तोच ॲक्च्युली मोशन प्रोव्हाइड करतो. आता बायसिकलच्याच केसमध्ये बघा, आणि तो अपोजिट डायरेक्शनमध्ये लागतो अप्लाइड फोर्सच्या, असं पण सांगता येत नाही. आपण जे ब्लॉक ऑन ब्लॉक एक्झाम्पल काही थोडे बहुत पाहिले होते काल परवा, त्याच्यामध्ये या ब्लॉकवरती पुढं फोर्स लावला होता असा, पण या ब्लॉकवरती लागणारा फ्रिक्शनल फोर्स हा अप्लाइड फोर्सच्याच डायरेक्शनमध्ये होता. सो इट प्रिव्हेंट्स द रिलेटिव्ह मोशन, आपण असं म्हणू शकतो. दिस इज द करेक्ट ऑप्शन. पुढे जाऊयात. थर्ड क्वेश्चन, द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द कॉन्टॅक्ट सर्फेसेस इज. आता लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते? μs × n, है ना. तर proportional to the normal force. Yes, it is proportional to the normal force. It is independent of the area of contact and depends on the microscopic area. हा, हे सगळे करेक्ट आहेत बघा. इंडिपेंडेंट ऑफ एरिया इन कॉन्टॅक्ट. आपण हा पॉइंट कायनेटिक फ्रिक्शनमध्येच पाहिला होता की तुमच्या ऑब्जेक्टचा किती सरफेस एरिया आहे यावर हा डिपेंड करतच नसतो, पण मायक्रोस्कोपिक कॉन्टॅक्ट एरिया किती बनतात त्यावर हा डिपेंड करत असतो. म्हणून बी आणि सी दोन्हीही करेक्ट आहेत बरं का. या 2 पॉईंटवरती थोडा जास्त विचार करा, आणि जर याच्यावर डाऊट येत असेल तर कायनेटिक फ्रिक्शनमध्ये एरिया ऑफ कॉन्टॅक्टवरच्या डिपेंडन्सवरती एक लेक्चर आपण टाकलेला आहे, तो बघून घ्या लगेच. ठीक आहे, पुढे चलूयात. अ ब्लॉक ऑफ मास 2 kg इज प्लेस्ड ऑन द फ्लोअर. द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज 0.4. ठीक आहे, मास दिलेला आहे त्यांनी 2 kg. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे μs दिलेला आहे त्यांनी 0.4 है ना. अँड 2.8 इज अप्लाइड ऑन द ब्लॉक पॅरलल टू द फ्लोर. हे इकडे त्यांनी 2.8 न्यूटन लावलेला आहे. काय म्हणलेलं आहे त्यांनी? द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द फ्लोर इज. ओके, आता बघा इथं μs दिलंय, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन लागणार आहे. व्हॉट आय विल ट्राय इज, फर्स्ट मी लिमिटिंग फ्रिक्शन काढून घेतो, किती लागू शकतं. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे मॅक्सिमम फ्रिक्शन किती लागतं आपण काढून घेऊ, है ना. लिमिटिंग फ्रिक्शन किती असतं? μs × n. μs तसंच लिहा, n ला mg टाकून द्या. μs किती दिलाय त्यांनी? μs दिलेला आहे 0.4. mg ची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻²0.
किती होईल हो हा 8 न्यूटन होईल बघा. म्हणजे मॅक्सिमम लिमिटिंग फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स हा 8 न्यूटन पर्यंत जाऊ शकतो. पण मग हा 8 न्यूटन इथं लागेल का हो या केसमध्ये? नाही लागणार ना, कारण तुम्ही लावतच आहात 2.8 आणि स्टॅटिक फ्रिक्शनला ह्याला रेस्टवर ठेवायचं आहे. मग 2.8 ला बॅलन्स करायला त्याला या डायरेक्शन मध्ये फक्त 2.8च लागण्याची गरज आहे. हा फ्रिक्शनल फोर्स 2.8च लागण्याची गरज आहे. हा 2.8 लागला तरच ह्या 2.8 ला बॅलन्स करेल आणि तो रेस्टवर राहील. समजतंय? सो 2.8च फ्रिक्शनल फोर्स लागेल. डोंट राईट 8 न्यूटन जे की लिमिटिंग फ्रिक्शन आहे. हे आन्सर नाही, कारण जर हे लागायला लागला किती विचित्र कंडिशन होईल बघा. हा इकडे 8 न्यूटन आणि हे 2.8 म्हणजे हे इकडे ॲक्झलरेट होतंय. तुम्ही फोर्स लावायला तिकडं आणि ॲक्झलरेट व्हायला इकडं. किती विचित्र आहे ते, है ना? सो जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय केलाय तेवढाच स्टॅटिक फ्रिक्शन इथं लागत असतो. ठीक आहे, पुढे चलूयात. कारण की तुम्ही अप्लाय केलेला फोर्स हा लिमिटिंग पेक्षा कमी आहे म्हणून, बरं का, कमी आहे म्हणून, अजून काही नाही. पुढचा प्रश्न बघूयात आपण. The coefficient of friction between the tires and the road is 0.4. The minimum distance covered before attaining a speed of 8 meter per second starting from the rest is nearly. ओके, ठीक आहे. काय काय दिलेलं आहे इथं बघा आता त्यांनी. म्यूचं कोइफिशियंट त्यांनी दिलेलं आहे 0.4 दिलेलं आहे. आता तुम्हाला जर आठवत असेल मागच्याच लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ वॉकिंग आणि कारचं प्रिन्सिपल पाहिलं होतं. तिथं आपण सांगितलं होतं तुम्हाला की फ्रिक्शनमुळं जे ॲक्झलरेशन मिळतं किंवा जे डिसेलरेशन मिळतं त्याची व्हॅल्यू असते, मॅक्सिमम व्हॅल्यू असते म्यू इंटू जी. मग आपल्या केसमध्ये किती होईल? जी 10 घ्या म्हटलं त्यांनी. 0.4 इंटू 10, 4चं ॲक्झलरेशन त्या कारला घेता येईल. त्यांनी काय म्हणलंय? स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट इनिशियल वेलॉसिटी 0, फायनल वेलॉसिटी 8 आणि ॲक्झलरेशन एवढं आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचं ना, मिनिमम डिस्टन्स म्हणलं, डिस्टन्स काढायचं आहे. कॅन आय यूज दिस इक्वेशन v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. वीच्या जागी 8 स्क्वेअर 0 स्क्वेअर प्लस 2, ॲक्झलरेशन इज 4 आणि हे डिस्प्लेसमेंट. बघा हे 64 इज इक्वल टू 8 इंटू एस. एसची व्हॅल्यू झाली 8 मीटर्स. इतक्या डिस्टन्समध्ये हा ऑब्जेक्ट 0 पासून 8ची स्पीड गेन करू शकतो. परत ऑप्शन ए आहे बघा. म्हणजे इथं पहिलं जे तुमचं काय म्हणू शकतात, जो क्लिक पॉइंट आहे तो हा असला पाहिजे. हा जर लक्षात आला नाही पुढचं काहीही करता येणार. फ्रिक्शनच्या केसेसमध्ये जे ॲक्झलरेशन तुम्हाला मिळेल सॉरी ते म्यू इंटू जी आहे. तर हे स्पीडअप होताना हे ॲक्झलरेशन तुम्ही घ्यायचं आहे. स्पीड डाऊन होत असताना म्हणजे ब्रेकिंग करत असताना जे डिसेलरेशन आहे ना ते पण म्यू इंटू जीच घ्यायचं आहे, बरं का. पुढचा प्रश्न त्याच्यावरती दिलेला आहे मी, बघा. अ कार हॅव्हिंग अ मास 1000 kg इज मूव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 30. Brakes are applied to bring the car to rest. If the frictional force between the tires and the road surface is 5000 Newton, the car will come to rest in. बघा त्यांनी फ्रिक्शनल फोर्स ऑलरेडी दिलाय आपल्याला, म्यू दिलेला नाहीये. फ्रिक्शनल फोर्स दिलाय 5000 न्यूटन, है ना. ह्या फ्रिक्शनल फोर्स मुळेच डिसेलरेशन होणार आहे, राईट. सो आय विल राईट F इज इक्वल टू ma, है ना. सो 1000 is equal, 5000 is equal to m, that is 1000 into a. Acceleration आलं किंवा डिसेलरेशन आलं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं. काय म्हणलं त्यांनी? 30 मीटर पर सेकंड ही इनिशियल वेलॉसिटी होती. इनिशियल वेलॉसिटी होती 30. इथून ब्रेकिंग सुरू झालेलं आहे आणि फायनली त्याला थांबवायचं आहे, तर 0 वेलॉसिटी टाका v. The car will come to rest in time विचारलाय. I will use v is equal to u minus at. हा मायनस का टाकतोय हो मी? तो मी तर v equal to u plus at वाचलेला आहे. मायनस टाकायचं कारण हे ॲक्झलरेशन जे आहे हे ॲक्च्युली डिसेलरेशनचं आहे. हे फक्त मी इथं मॅग्निट्यूड लिहिलेलं आहे. ओके, सो इथं हे
मायनसमध्ये गेलं पाहिजे म्हणून मी सेपरेट मायनस इथे टाकतोय, अजून काही नाही. ठीक आहे, गेलं वाटतं हे निघून. काहीतरी प्रॉब्लेम असते दरवेळेस है ना. ओके, हां हे गेलं निघून हे. अच्छा गेलं वाटतं. ठीक आहे, आपण असंच ट्राय करूयात. काय होत्या व्हॅल्यूज बघा. v इक्वल टू यू मायनस ए टी. फायनल वेलॉसिटी 0 होती, इनिशियल वेलॉसिटी 30 होती, ॲक्झलरेशन 5 आलं होतं आणि टाईम t. तर टाईम येणार 6 सेकंड. 6 सेकंड हे तिथं ऑप्शन असेल ते टिक करू शकता तुम्ही. म्हणजे ही कार 30च्या स्पीडपासून रेस्टवरती येण्यासाठी त्या फ्रिक्शनल फोर्सला 6 सेकंड घेते. ओके, ॲक्च्युली मी इथे एक वेगळा प्रश्न पण तुम्हाला क्रिएट करू शकतो. कोणता, की म्यू एस ची व्हॅल्यू किती असावी. फॉर द सेम क्वेश्चन व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ म्यू एस. कसं करणार, ॲक्झलरेशन त्यांनी दिलं होतं ना तुम्हाला 5, तर हेच म्यू इंटू जी आहे. मग जी ची व्हॅल्यू जर 10 टाकलात तर म्यू येतो 0.5. तर बघा हे असं येऊ शकलं असतं. ठीक आहे, सो तो जो मागचा प्रश्न आहे ना, त्या मागच्या प्रश्नामध्ये त्यांनी तुम्हाला फ्रिक्शनल फोर्स दिला आणि मास दिला, त्यावरून तुम्ही ॲक्झलरेशन काढलात. रादर दॅन दॅट मी काय करू शकलं असतं, तुम्हाला म्यू दिला असता आणि सेम प्रश्न विचारला असता. म्हणजे मास द्यायची गरज नाही, फ्रिक्शनल फोर्स द्यायची गरज नाही, फक्त हा म्यू दिला असता तरी हे ॲक्झलरेशन निघालं असतं या मेथडनी, आणि मग परत हेच करता आलं असतं. कळतंय. सो असं एकच प्रश्न खूप वेगळ्या अँगलनी फिजिक्समध्ये विचारला जाऊ शकतो. बी रेडी फॉर दॅट, बी रेडी फॉर दॅट. ओके, तेच इंटरेस्टिंग आहे फिजिक्सबद्दल है ना. पुढे चलूयात आपण. बघा, अ ब्लॉक ऑफ वेट 5 न्यूटन इज पुश्ड अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल बाय अ फोर्स ऑफ 12 न्यूटन. ओके, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द वॉल अँड द ब्लॉक इज 0.6. म्हणजे इथं जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे ना तो आहे 0.6 है ना. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय द वॉल ऑन द ब्लॉक. ओके ठीक आहे. बघा हा फोर्स आपण हॉरिझॉन्टल लावलेला आहे आणि त्याचं वेट जे आहे ते 5 न्यूटन आहे. वेट म्हणजे mg, तो की असा वर्टिकली डाऊनवर्ड असेल, त्याची व्हॅल्यू त्यांनी 5 न्यूटन दिलेली आहे. ओके ठीक आहे. आता बघा काय म्हटलं त्यांनी, हा 12 न्यूटन तर इकडून लावलेला आहे आणि हा इट्स पुश्ड अगेन्स्ट, हा रेस्ट वरती आहे, हा रेस्ट वरती आहे ब्लॉक. आता विचार करा, हा विचार करा तुम्ही, या mg ला कोण बॅलन्स केलं असेल. सी हा mg आहे, हा रेस्ट वरती आहे ना. ऑब्व्हियसली इथं फ्रिक्शन आहे, त्या फ्रिक्शननीच ह्याला थांबवलेलं आहे है ना. कारण जर फ्रिक्शन नसता इथं, हा वेटमुळं आरामात खाली घसरला असता. इवन दो तुम्ही इथं पुश केला असतात ना, असं इवन दो तुम्ही असं याला पुश केला असतात तरी हा खाली घसरला असता, कारण त्या सरफेसने त्याला फ्रिक्शन दिलेलं नाहीये. सो आता इथं रफ आहे म्हणून त्या फ्रिक्शनमुळे तो थांबलाय. सो इथं फ्रिक्शनल फोर्स हा असा वर येतो बरं का. स्टॅटिक फ्रिक्शन आहे हे. व्हॅल्यू किती असली पाहिजे, त्याला फक्त या mg ला बॅलन्स करायचे ना. सो स्टॅटिक फ्रिक्शन मस्ट बी इक्वल टू द वेट विच इज 5 न्यूटन. झालं, एवढंच आहे हे. स्टॅटिक फ्रिक्शन हा वेटला त्यांनी बॅलन्स केलं पाहिजे, संपला आन्सर. ठीक आहे. आता अजून एक त्यांनी काय म्हणलंय, फ्रिक्शन काढा म्हटलंय का त्यांनी, नाही. त्यांनी म्हणलेलं आहे की व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय द वॉल ऑन द ब्लॉक. फ्रिक्शन हा वॉलनीच दिलेला आहे, सो हा त्याच्यामध्ये येणार आहे. पण या वॉलनी एकच फोर्स लावलाय का ब्लॉकवरती, फ्रिक्शनचाच एकच फोर्स लावलेला आहे का, तर नाही. बघा तुम्ही ह्याला असं प्रेस केला होता राईट, त्यामुळे हा ब्लॉक ह्या वॉलला तिकडे पुश करतोय 12 न्यूटननी. त्याचं रिॲक्शन पण येईल ना. म्हणजे ही जी वॉल आहे या ब्लॉकला 12 न्यूटननी इकडं पण पुश करेल. म्हणजे हे 12 न्यूटनचा अजून एक फोर्स त्या वॉलकडून ब्लॉकला मिळणार आहे. म्हणजे एक झाला फ्रिक्शन 5 न्यूटन आणि हा 12 न्यूटन. दोन्ही फोर्स हे एकमेकाला असे 90 डिग्रीला असणार आहेत बघा. मग ह्या दोघांचा आपण रिझल्टंट काढू शकतो. हे येतो 13 न्यूटन. मग कसं काढला मी हा, ह्याला मी F जर नाव दिलं तर F इज इक्वल टू √12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. कारण हे दोघे एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत.
आपण पायथागोरसचा मग थिअरम लावतो आहे ना, F इज इक्वल टू मग 144 प्लस 5 25, 144 प्लस 25 इज 169, परफेक्ट स्क्वेअर येतो हा 13. हे ट्रिपलेट आहे, 12, 5 आणि 13 इज द पायथागोरस ट्रिपलेट. ठीक आहे. तर हे 13 न्यूटन फोर्स लावलेला आहे बरं का. बघा, वॉलनी लावलेले 2 सेपरेट फोर्सेस होते, 12 आणि 5, दोन्हीही ऑप्शन आहेत, मुद्दाम देतात तुम्हाला कन्फ्यूज करायला. त्यांनी टोटल फोर्स विचारलाय, टोटल. जर त्यांनी विचारलं असतं की वॉलनं लावलेला नॉर्मल फोर्स सांगा तर आपण 12 लिहिलं असतं, फ्रिक्शनल फोर्स सांगा तर आपण 5 लिहिलं असतं, पण टोटल विचारलेलं आहे म्हणून आपण 13 न्यूटन सांगतोय. राईट. आता इथं काही स्टुडंट्स अजून एक गंमत करतात, आय हॅव सीन इट हॅपन, तेही मी डिस्कस करतोय. नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स किती आला ऑब्जेक्टवरती, मी इथे हे सेपरेट सॉल्व करतोय बरं का. आपला आन्सर झालेला आहे, ही मी मिस्टेक सांगतोय जे ते करू शकतात. नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स किती झालेला आहे इथं, 12 न्यूटनचा. राईट. मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन, मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं, μs इंटू एन. तुम्हाला μs दिलेला आहे ना, 0.6, 0.6 इंटू 12 किती होतो हा बघा 7.2 न्यूटन होतो. काही स्टुडंट्स काय करतात, हा बघा इथं आला बघा, हा पण आहे ऑप्शन, दिसतोय तुम्हाला. काही मुलं हे कॅल्क्युलेट करतात, म्हणजे 12 न्यूटनचा नॉर्मल आणि म्यूची व्हॅल्यू 0.6, 7.2 हा फ्रिक्शनल फोर्स म्हणून घेतात, म्हणजे इथं ते 7.2 न्यूटन लावायला सुरू करतात. अँड दे फाइंड द आन्सर हिअर अँड दे टिक इट. पण हे रॉंग आहे. का बरं? सी, फ्रिक्शनल फोर्सची गरज किती आहे, फक्त या mg ला बॅलन्स करायची. सो तो 5च लागला पाहिजे, 7.2 नाही. सो नेहमी स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये मी म्हणून म्हणतोय, लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू तुम्ही काढून घ्या, नो इश्यू इन दॅट, तुम्ही काढून घ्या तुम्ही, पण तितका फ्रिक्शनल फोर्सची गरज तरी आहे का? तितका फ्रिक्शनल फोर्सच्या अपोजिट कोणता फोर्स आहे तो एकदा चेक करा. अपोजिट फोर्स तितका मोठा आहे का ते चेक करा. त्याला शेवटी तुम्हाला थांबवायचं आहे. थांबवण्यासाठी तुम्ही लावलेला फोर्स आणि मग फ्रिक्शनल फोर्स हे दोघं इक्वल झाले पाहिजेत, याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेला स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू काढू नका, म्हणजे काढा पण तेच आन्सर नाही आहे. आता बघा इथे मी काय सांगेन लॉजिक तुम्हाला, फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू 7.2 इज मच मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड 5 न्यूटन, म्हणून तेवढ्याची गरज नाहीच आहे, मला फ्रिक्शन लागेल फक्त 5 न्यूटनचा, म्हणून मी इथं फ्रिक्शनल फोर्स हा 5 घेतला होता. सो काही स्टुडंट्सना जेव्हा मी हा प्रश्न स्टार्ट केला तिथंच डाऊट आला असेल की अरे यार ह्यांनी म्यू दिलेला आहे त्याचा तर वापर न करताच फ्रिक्शनल फोर्स काढलाय, हे कसं व्हायला. ते यामुळे होतं. आय ऑलरेडी न्यू अबाउट दिस क्वेश्चन ऑब्व्हियसली, म्हणून मी त्या स्टाईलने केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर इथं आपण आजचा हा लेक्चर थांबवतोय. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून खूप चांगले क्वेश्चन्स ट्राय आउट करणार आहोत. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शनबद्दल चांगली इन्फॉर्मेशन भेटेल, थोडासा कॉन्फिडन्स पण वाढेल. ठीक आहे, तर तोही लेक्चर तुम्ही पाहून घ्या.